नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. जेवण करायला थांबलोय आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. उठलो 7 वाजताच. फ्रेश वगैरे झालं, गाडी वगैरे सगळी खोलली. मागं गाडी आपली बघा, असं साईडनी सगळं वरती करायला लागतं. ताडपत्री वगैरे सगळं वरती घ्यायला लागते, कारण की आम्हाला लोकांना गरम होतं. जर तसं नाही केलं तर मग ते सगळी गाडी खोला म्हणतात. मागून वगैरे पण सगळे ओपन करून ठेवली, म्हणजे आले की लगेच आपली गाडी लावायची आणि खाली करायला लागतील लगेच. चहा प्यायला जायचं, पण चहा प्यायला जरा लांब जायला लागतं. कंटाळा येतो आणि गरमी आहे, त्याच्यामुळं जाणार नाही आहे. आता बघूयात किती वाजता येतात आम्हाला लोक वगैरे. येतात 8 साडेआठपर्यंत येतात, पण गाडी खाली करायला जरा उशीर करतात. 9:30-10 वाजता वगैरे घेतात. लवकर केली तर बरं आहेत, नाहीतर आहेत. ट्रान्सपोर्टवाल्याला फोन करतो आता, बघतो चिकमंगळूरला पण किती गाड्या नाहीत. उद्या तर भरायला पाहिजे. उद्या भरली तर परत मागच्या आठवड्यासारखंच आपलं रविवारी रात्री पुन्हा सोमवारी तर खाली होईल. त्यात मार्केटचं भेटायला पाहिजे. टिंबर मार्केटचा जर माल भेटला तर सोमवारी तर सकाळी 8-9 वाजता तर आपली गाडी फ्री होऊन जाईल. करूयात आता ट्रान्सपोर्टवाल्याला फोन. आम्हालांची वाट बघूया कधी गाडी लावून घेतात. गाडी अनलोडिंगसाठी लावल्यानंतर वाटलंच तर चहा पिण्यासाठी जाऊयात. इथे येतो नाश्त्यावाला, चहा वगैरे घेऊन पण येतो 2 व्हीलरवर, पण त्याला 11 वाजतात. तोपर्यंत आपल्याला दम नाही निघत एवढा उशिरापर्यंत. बघूयात आता, पहिले गाडी लावूयात लोडिंगसाठी, त्याच्यानंतर जाऊयात नाश्त्याला. मग सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. गाडी बघा आपली एवढी खाली झाली. बरेच बाकी आहे अजून, अर्ध्याच्या थोडी वर बाकी आहे. गाड्या पण नाही येत आज लोडिंगला, तशा गाड्या कमी आहेत. या गाड्या लोडिंगच्या आहेत, छोट्या छोट्या लोकलला जातात आजूबाजूला. ही एक गाडी समोर अन्नाची दिसते, ती एक अनलोडिंगसाठी आहे. तो सकाळीच आलाय. अजून काय नाही. नाश्ता केला मित्रांनो. नाश्ता आलता आत्ता. एक डोसा खाल्ला आणि समोसा खाल्ला. आता काय टेन्शन नाही दुपारपर्यंत. गरमी भयानक आहे, भयानक म्हणजे एकदम भयानक. कंटिन्यू अंगातून पाणी वाहतंय. बघूयात किती वेळ लागतं. जोपर्यंत इथून निघून नाही जात तोपर्यंत काय खरं नाही. एकदा गाडी रनिंगला लागली की मग काय प्रॉब्लेम नाही येत. तोपर्यंत काय नको धावतं. होईल लवकर, पण आता गाड्या नसल्यामुळं आम्हाला लोक निवांत गाडी हे करतात, जास्त घाई नाही करत खाली होण्यासाठी. ट्रान्सपोर्टवाल्याला पण फोन करत्या. 2 गाड्या आहेत म्हणतो उद्या, म्हणजे आपल्या पुढं 2 गाड्या आहेत अजून, पण म्हटलं उद्या होण्याचे चान्सेस आहेत म्हणून. बघूयात, जाऊयात आपण. जाऊपर्यंत अजून गाड्या वाढतात काय होतात, किंवा गाड्या जाऊ पण शकतात लोडिंगसाठी. गेल्यानंतर कळलंच. बघूयात येतात किती वेळ लागतो आणि काय होतं ते. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. गाडी खाली झाली आपली. बघा अवस्था माझी, एवढी गरमी आहे ना की विचारता सोय नाही. रिसोड वगैरे भेटले आपल्याला. आता निघायचं. आता डायरेक्ट पहिलं घाटवरती चढून वरती जाऊया, म्हणजे गरमी कमी होईल. एक तर रस्त्याचं काम चालू आहे भरपूर, त्याच्यामुळं खूप टाईम लागतो, पण करणार काय आता. निघूया त्या मित्रांनो. आता 3 वाजले दुपारचे. जेवण करायला थांबलोय. व्हेज पुलाव सांगितलं. दुसरं इथं काय भेटाना. पराठा भेटतोय, पण पराठा काय क्वालिटी वाटत नाही आहे, त्याच्यामुळं राईस खातो. शकलेशपूरच्या घाटात आहे खाली, गोंदिया म्हणून गाव आहे, तिथं जेवतो. जेवण करून निघूयात मित्रांनो.
घाट चालू झालं मित्रांनो शकलेशपूरचा. जेवण केलं, निघालो. आता पुलाव खाल्ला. चांगला नव्हता पुलाव. पहिल्यांदा कर्नाटकमध्ये एवढा म्हणजे काहीच त्याला चव नव्हती. भूक लागली होती. हापच घेतला होता, बरं झालं. नाही तर वाया गेला असता. ती दह्याची कोशिंबीर दिली ती पण माझ्या मते काय खराब झाली होती का काय माहिती. एकदम आंबट लागत होती. गरमी आता जरा थोडंसं नॉर्मल वाटायला लागलं. जसं जसं घाट चढून वरती जाऊ तसं मग अजून गरमी थोडी कमी होईल. कॉफीच्या बाग आहेत सगळ्या मित्रांनो या बाजूला. या साईडला पण कॉफी आहे आणि पानाचे झाड आहेत. आपण खायचे पान जे असतात ना ते पण आहेत. परत एकदा पावसाचं वातावरण झालंय. सुपारीच्या झाडं पण आहेत. ट्रॅक्टरवाला जोरात आलाय. ह्या भागात पण हत्ती असतात, पण ते पलीकडच्या साईडला दुसरा रस्ता आहे त्या साईडला असतात. पण कधी दिसले नाही आता परत. पण लोक म्हणतात असतात म्हणून इथं. आलोय आता जवळपास 40 किलोमीटर राहिले फक्त चिकमंगळूर. छोटे छोटे गावं लागतात असे मधून. शकलेशपुरा ते बेल्लूरचा रस्ता आहे मध्ये. सिंगल रस्ता आहे पण रस्ता चांगला आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. चिकमंगळूरला आलोय आता पार्किंग मध्ये. जसं एवढंच आलो. आपल्या पुढं 3 12 टायर आहेत. आता उद्या बहुतेक आपली काय नंबर लागणार नाही. डायरेक्ट सोमवारवर गेलं असा अंदाज आहे. जर झालं तर होऊ पण शकतं, काय सांगू नाही शकत. कारण की 4था नंबर आहे. 2 लोकल पुण्याच्या गाड्या आहेत. एक अण्णाची गाडी आहे. अण्णा कुठलंही भरतो, म्हणजे नाशिक औरंगाबाद वगैरे सोलापूर बिलापूर त्याला कुठलं भेटलं तर तो भरतो. तर पुढच्या 2 गाड्या ते पुन्हा भरणार आहेत. बघूया आता सकाळी गेल्यानंतर काय होतं आणि काय नाही. जरासा पाऊस लागला मध्ये. शकलेशपूर ते बेल्लूरच्या रस्त्याला थोडासा पाऊस झाला. थोडीशी गळली गाडी, म्हणजे जास्त काय प्रॉब्लेम नाही झाला. जराशीच गळली. आता आलो, जरा आतून साफ वगैरे केली व्यवस्थित. आता जातो, जेवणाची ऑर्डर सांगतो. कारण की कॅन्टीन आहे. 6 टायर कमीत 15 एक गाड आहे. त्यामुळं जेवायची ऑर्डर सांगायला लागत, कारण की त्याच्याकडं पण लोड असतो. नाही तर ऐन टायमाला भेटायचं नाही. मग परत गावात जायला लागत. आणि गावात म्हणजे फार ऑफिसचे येतं तिथं पण काय भेटत नाही. मग गेल्यानंतर अंडा राईस वगैरेच खायला लागतो. त्यापेक्षा इथं जाऊन सांगून यायचं. एक ओळखीचीच गाडी आपली 12 टायर मुबारक म्हणून आहे. त्याची गाडी मित्रच आहे. केसोडीतले आपलं एशियन पेंट कंपनीची इथं आहे. त्याची गाडी आहे. परेश म्हणून एक मित्रच आहे तो पण. तो आलाय गाडी घेऊन. तो गावात गेलाय पार्सल वगैरे घ्यायला. तो आल्यानंतर मग जेवायला वगैरे जाऊ. आता जाऊन सांगून येतो पहिले ऑर्डर वगैरे जेवायची पहिले. मित्रांनो रात्रीचे 10:15 वाजलेत. जेवण करून आलो आत्ताच.
मी आणि परेश म्हणून एक मित्र होता, तो मुबारक म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याची गाडी घेऊन आला. आम्ही दोघं आत्ता जेवण करून आलो, आता झोपत आहे मित्रांनो. त्यात आपला 4था नंबर आहे. आता होतं का नाही उद्या काय सांगता येत नाही. त्यात उद्या शनिवार आहे, उद्या नाही झालं तर डायरेक्ट आपली गाडी जाईल सोमवारवर. बघूयात आता उद्या ऑफिसला गेल्यानंतर समजेल काय होतं आणि काय नाही. चान्सेस आहेत थोडेफार आपली गाडी व्हायचं, पण कारण की एक अण्णाची गाडी आहे, अण्णा लोक कुठलेही भरतात. अजून एक दत्ता भोसले म्हणून आहे, तो पण नगर वगैरे त्या साईडचं जर त्याला भेटलं तो पण तिथलं भरू शकतो. त्यामुळे आपल्याला चान्सेस आहे. बघू आता उद्या काय होतं आणि काय नाही. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.